ठाण्याच्या तिन्हात नाका इथून शेअर रिक्षानं प्रवास करणाऱ्या तरुणीवर रिक्षातील सहप्रवाशांनी रिक्षाचालकाच्या संगनमतानं रिक्षातच जबरदस्तीनं अतिप्रसंग करण्याची घटना बुधवारी रात्री 9:30च्या सुमाराला घडली आहे। प्रतिकार करणाऱ्या तरुणीनं आरडाओरडा करताच तिला मारहाण करण्यात आली आणि ही आरडाओरड सुरू राहिल्यामुळे घाबरलेल्या सहप्रवाशानं रिक्षाचालकाच्या सल्ल्यानं तिला रिक्षातून निर्दयपणे पोखरण रोडवरच्या एका निर्जन रस्त्यावर फेकून दिला। नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञातांविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। मजूर रिक्षा चालक किंवा गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांचं शहर म्हणून ओळख हळूहळू ठाणे शहराची होऊ लागली आहे। पुन्हा स्वप्नील लाडची घटनाचं रूपांतर झालेलं आहे। आपण ठाण्यातील तिन्हात नाक्याच्या इथे उभे आहोत। तुम्ही बघू शकता याच परिसरावरून एका मुलीने काल रिक्षा पकडली, शेअर रिक्षा पकडली। तिच्याबरोबर एक इसम होता आणि रिक्षा चालक होता। तिला मानपाड्याला जायचं होतं आणि रिक्षा मात्र दुसऱ्या दिशेने जाऊ लागली। त्यामुळे तिने विचारलं असता तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न किंवा ते जबरदस्ती करण्याचा प्रयत्न त्या 2 रिक्षा चालक आणि त्या इस्मानी केला। त्यानंतर तिने प्रतिकार केला, आरडाओरड सुरू केली। त्यानंतर त्या रिक्षा चालकाने आणि त्या इस्माने त्याला मारहाण करून चालत्या रिक्षातनं फेकून दिलेलं आहे। अशी घटना घडलेली आहे। एकंदरीतच ह्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट असे आहेत का रिक्षा चालकांचं मजुरी गैरवर्तन पुन्हा समोर आलेलं आहे। याबाबत रिक्षा संघटना काय करते हा एक मोठा प्रश्न आहे। दुसऱ्या एक गोष्टीनंतर स्वप्नील लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी मोठे एक आव्हानं केली होती, मोठे आश्वासन दिली होती की आम्ही या सर्व घटना रोखण्यासाठी मोठी उपाययोजना करणार आहोत। त्याला 3 ते 4 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु वाहतूक पोलिसांचा उपाययोजनाचा काही त्यातून निष्पन्न झालेलं नाही आहे आणि वाहतूक पोलीस पूर्णतः फेल ठरलेत असं आपण बोलू शकतो। रिक्षा संघटना, वाहतूक पोलीस आता काय करतात याकडे सर्व लक्ष असलं तरी नौपाडा पोलीस स्टेशन काय करते याकडे आता सर्व लक्ष लागलेलं आहे। पोलिसांनी 3 टीम तयार केलेल्या आहेत ह्या दोघांच्या शोधासाठी। आता पोलीस कधी या नराधमाला पकडतात याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच या घटनेनंतर पुन्हा स्वप्नील लाडची घटनाची पुनरावृत्ती झाली असं आपण बोलू शकतो आणि पुन्हा असे रिक्षाचालक ठाण्यामध्ये आहेत, म्हणजे अवैध रिक्षा चालकांचा सुळसुळाट ठाण्यामध्ये आहे असं सिद्ध झालेलं आहे। आता वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना, प्रवासी संघटना आणि ठाणे पोलीस काय करत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।